नमस्कार. आपण सगळ्यांनी चित्रपट बघितला असेलच, काय द्याचं बोला. आणि त्या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे खोटा वकील होतो. म्हणजे वकिली पास झालेली नसते तरीही तो जातो, आकाशांच्या कोर्टात उभं राहून आपल्या बादशाहांना निर्दोष सिद्ध करतो. निकाल लागायच्या आधी मकरंद अनासपुरे खोटा वकील असल्याचं सिद्ध होतं आणि त्याची ही केस सगळी संपणार असते. तेव्हा तो कोर्टाला म्हणतो, जज साहेब, मी खोटा वकील असलो तरी मी जे सत्य समोर आणलंय ते तरी खोटं नाही ना. मग निकाल तसाच द्या जे सिद्ध झालंय. मकरंदच्या चित्रपटातला हा प्रसंग जशाच तसा मला आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात वापरावा वाटतोय. का ते सांगतो. मी सुशील कुलकर्णी, आपण पाहता ॲनालायझर. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता चर्चा चालू आहे समीर वानखेडेची जात कोणती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता चर्चा चालू आहे समीर वानखेडेचा धर्म कोणता. समीर वानखेडेला 2 बायका आहेत का, लीगल आहेत का. समीरच्या वडिलाचं नाव ज्ञानोबा की दाऊद. समीरच्या आईचं नाव काय. समीरचा आत्ताचा धर्म कोणता. निकाहनामा खरा की लग्न खरं. कोणतं खरं. लग्नात समीर वानखेडे खोटं बोलला का. लाख गोष्टी झाल्या असतील, लाख गोष्टी झाल्या असतील. कदाचित समीर वानखेडेने धर्म परिवर्तन केलं असेल. मी कदाचित म्हणतोय. कदाचित लग्नासाठी समीरच्या आईच्या म्हणण्यावर समीरच्या वडिलाचं नाव दाऊद लिहिलं गेलं असेल. मी पुन्हा कदाचित म्हणतोय. यानं घडलेल्या केसवर काय परिणाम पडतो. समीर वानखेडे दलित आहे का, त्याचं प्रमाणपत्र खरं आहे का, खोटं आहे, लग्न किती झालीत, या व्यक्तिगत आयुष्याचा समीर वानखेडेंनी टाकलेल्या रेडवरती काय फरक पडणार आहे मला लक्षात येत नाही आहे. आपल्याकडं भरकटवण्याची सवय आहे. एखाद्या मुद्द्याचं तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकला नाहीत की तुम्हाला भरकटवून टाकायचं, वेगळ्याच मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करायचं, ही आपल्याकडची पद्धत आहे. किरीट सोमय्या यांच्या सततच्या होणाऱ्या आरोपांना उत्तर देणं महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूप अवघड चाललं होतं. आणि हे उत्तर देणं अवघड जाऊ नये यासाठीच आर्यनच्या प्रकरणानंतर समीर वानखेडेचे व्यक्तिगत विषय समोर आणले गेले. आता मीडियात चर्चा आहे ती समीर वानखेडेच्या विषयाची, किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांची नव्हे. किरीट सोमय्यांनी उठवलेलं वादळ कसं बसं शांत करायचं एवढंच एक मिशन घेऊन नवाब मलिकांना मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं. आमच्यासारख्यांच्या आणि माध्यमांच्या कृपेनं नवाब मलिकांची मोहीम यशस्वी देखील झालेली आहेच. कारण चर्चेचा फोकस वळलाय तो समीर वानखेडेच्या व्यक्तिगत आयुष्यावर. किरीट सोमय्यांचा विषय चर्चेत राहिला पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढंच या क्रूज पार्टीवरील विषय देखील चर्चेत आला पाहिजे. आर्यन खान किंवा तत्सम एकट्या आर्यन खानला पकडलेलं नाहीये. क्रूज पार्टीवरती अनेक लोक हजर होती, त्यातल्या अनेकांना पकडलेलं आहे विथ ड्रग्ज. त्यांच्याकडचे ड्रग्ज खोटे होते का, त्यांनी काय मग साखरेची पुकटी सोबत नेली होती का. ड्रग्जही होते, हे सगळं खरं आहे. त्यात आर्यन खान देखील होता, त्याचा व्हॉट्सअप चॅट देखील सापडतोय. आणि निकाल न्यायालयाला लावू दे ना, आपण का निकाल लावत बसलोय अगदीच निर्दोष असल्याचं. म्हणजे एका पत्रकाराने तर थेट अशी घोषणा करून टाकली की नवाब मलिकांचे जावाई सुद्धा निर्दोष आहेत. 10-11 महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर सुटलेल्या नवाब मलिकांच्या जावयाला निर्दोष म्हणण्याचा करंटेपणा ही पत्रकार मंडळी कोणत्या आधारावर करतात हाच मला प्रश्न पडतो. खरं तर या लोकांना तटस्थता दाखवायची असेल तर याही विषयात का दाखवता येत नाही हा देखील प्रश्न पडतो. आपल्याकडं चर्चा कोणत्या विषयाची होते हे लक्षात घ्या. चर्चा ड्रग्ज पकडलेत का याची होत नाही, पकडलेला गांजा हर्बल तंबाखू आहे का याची होतो. अधिकारी कोण आहे हे तपास जातं. एखाद्या दलित अधिकाऱ्यांनी कसं काय पकडू शकतो. राष्ट्रवादीचे नेते असं विचारतात हो. ज्यांना दलितांच्या आणि मुस्लिमांच्या मतावर कायम डोळा ठेवायचा आहे ना, ते मुस्लिम आहे की दलित आहे याची चर्चा करतात. का दलित अधिकाऱ्यांनी अटक केल्यावर जमणार नाही आर्यन खानला. का मुस्लिम अधिकाऱ्यांनी अटक केल्यावर जमणार नाही. का त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर तो वाईट झाला असता, की मुस्लिमाचा दलित आणि दलिताचा मुस्लिम झाला म्हणून तो वाईट होणार आहे. वस्तुस्थिती कधीच टाळता येत नाही. आणि वस्तुस्थिती ही आहे की क्रूज पार्टी झाली होती आणि त्या क्रूज पार्टीमध्ये ड्रग्ज होते. याला किती बायका होत्या समीर वानखेडेला,
त्याचा धर्म कोणता होता यावर फायनलाइज होणार नाही आहे. पण तरीही आपण चर्चा करतोय ती फक्त आणि फक्त समीर वानखेडेच्या जातीची आणि समीर वानखेडेच्या धर्माची. ही चर्चा आपण दुर्दैवाने करतोय आणि या चर्चेला आमचे राजकारणी हवा देत आहेत. हे घडायला नको आहे इतकंच आमचं म्हणणं आहे. नवाब मलिकांनी सगळाच विषय मुसलमान आणि दलित यावर नेऊन ठेवलाय. तो दलित आहे की नाही यावर चर्चा घडते आहे. त्याचं प्रमाणपत्र खोटं ठरवलं जात आहे. असं झालं ना तर सगळेच वानखेडे अडचणीत येतील. मलिक साहेब कशा करता ही चर्चा करायची? एखादा दलित किंवा मुस्लिम अधिकारी किंवा मुस्लिम झालेला दलित अधिकारी, दलित झालेला मुस्लिम अधिकारी, धर्म परिवर्तन हा तर कोणी किती लोकांनी आत्तापर्यंत आपल्याकडे केलंय. पण आपण फोकस करतोय त्या समीर वानखेडेच्या वरती. नवाब मलिक साहेब, आपण जगात येता तेव्हा याच लोकांच्या आधारावर मत मागत असता आणि आपल्याला हेच नको का वाटतंय? याच मुद्द्यांचा बाजार करून आपण समीर वानखेडेला का बदनाम करताय? हाच प्रश्न मला या निमित्तानं उपस्थित करावासा वाटतोय. प्रश्न मी उपस्थित करेलो, पण याबाबत नवाब मलिकांना असं करून चर्चा भरकटवायची आहे का? आर्यन खानच्या क्रूज पार्टीवरच्या ड्रग्सच्या विषयापेक्षा समीर वानखेडेच्या लग्नावर करायची आहे का? की समीर वानखेडेचा विषय पुढे करून त्यांना किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांचा विषय लपवायचा आहे? काय लपवायचं आहे हे त्यांना स्पष्ट करता आलं पाहिजे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे ते स्पष्ट करत नाहीत आणि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त म्हणतात. खरं तर नवाब मलिकांचा हा पिक्चर मध्यंतरापर्यंतच नवाब मलिक चालवणार आहेत म्हणे. त्यानंतर या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मातेपद हे संजय राऊतांच्याकडे जाणार आहे. संजय राऊतांनीच असं म्हटलंय. याचा अर्थ स्पष्ट आहे, यांची स्टोरी, यांची कन्सेप्ट क्लिअर आहे. हा विषय कसा न्यायचा आहे पुढे, कसा रेटायचा आहे पुढे, हे सगळं ठरलेलं आहे. इट इज अ स्क्रिप्टेड. कधी मलिक तर कधी राऊत यात उतरणार आहेत आणि याला वेगवेगळी हवा देणार आहेत, याला असंच भरकटवणार आहेत. आता मध्येच कधीतरी क्रांती रेडकरला आपले ह्या तुमचे मंत्री जितेंद्र आव्हाड ते धमकी देतात. आता क्रांती रेडकरचा कसला भूतकाळ तुम्हाला काढायचा आहे? अहो, चित्रपटातील कलावंत, कलाकार ही सामाजिक जीवनामध्ये कसे वावरतात ते तुम्हाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. आणि हे ठाऊक असणंच, तुम्ही त्याला भूतकाळ समजून मांडणार असाल तर ते अधिक धोकादायक ठरणार आहे, हे लक्षात घ्या. पण ज्या राजकारण्यांना चर्चा मूळ विषयापेक्षा दुसऱ्याच विषयाकडे न्यायची असते त्यांना हे कधी कळत नसतं आणि कळलं तरी ते दाखवत नसतात. आणि हेच आपल्याकडं सातत्यानं घडत आलेलं आहे. म्हणूनच ही सगळी चर्चा ही वानखेडेच्या धर्म, जात, लग्न, एक बायको का दोन बायको याकडं वळवली जाते आहे. क्रूज पार्टीवरचा गांजा, ड्रग्ज आणि किरीट सोमय्यांचे आरोप यापेक्षा लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच हे सगळं घडवलं जातं आहे, हे स्पष्टपणे समोर येतं आहे. राजकारणी कळत असूनही करत असतील तर ते करोत बा पुढे. आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्याला जो विषय खूप महत्त्वाचा वाटतो तोच आपण समोर आणला पाहिजे. मारुती कांबळेचं काय झालं हे विचारण्याचं व्रत आपण घेतलेलं आहे आणि त्यानुसारच मूळ विषयाला न सोडता आपण बोलत राहणार आहोत, काम करत राहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.